बघा आज आपण ट ट ट टरबूज ट या अक्षरापासून सुरू होणारी उत्तरं बघणार आहे. तयार? रेडी आहात का सगळे? ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे सादिया आणि शौर्यसाठी. डोक्याला डोकं लागणे याला काय म्हणतात? समजा तुम्ही खेळायला लागलाय आणि तुमची दोन डोकी एकमेकाची बडवली एकमेकाला, तर त्याला काय म्हणतो आपण? डोक्याला डोकं लागलं. अगदी बरोबर आहे. डोक्याला डोकं लागणे म्हणजे टक्कर. पुढचा प्रश्न आहे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी डोक्याला आपण घालतो. दोघांनी उत्तर बरोबर एकाच वेळेला दिलेलं आहे, टोपी. पुढचा प्रश्न आहे ट वरून सुरू होणाऱ्या एका फळभाजीचे नाव. फळभाजी. अगदी बरोबर आहे, टोमॅटो. टोमॅटो नाही, टोमॅटो. ठीक आहे. पुढचा प्रश्न उन्हाळ्यात गारवा देणारं एक फळ. टरबूज. अगदी बरोबर आहे शौर्य. बघा पुढचा प्रश्न सिद्धी, तयार राहायचं आहे, शौर्याला जिंकू द्यायचं नाही. एखाद्याचं अभिनंदन करण्यासाठी आपण वाजवतो. शब्बाश. चला पुढचा प्रश्न आहे आपल्या घरी शेंगा असतात बघा, भुईमुगाच्या शेंगा वगैरे असतात, बरोबर? तर त्या शेंगांच्या वरची जी बाजू असते त्याला काय म्हणतो आपण? टरफल. अगदी बरोबर आहे, शब्बाश दिकू. टरफल म्हणतो बघा आपण. शेंगाची वरचं जे आवरण असतं त्याला काय म्हणतात? टरफल. पुढं कीर्तनात भजनात काय वाजवतात? टाळ. पाणी साठवण्याचं एक साधन. पाणी यामध्ये साठवलं जातं. पाणी कशात साठवलं जातं? ट वरून सुरू झालं पाहिजे. घराच्या वर असते बघा. अगदी बरोबर आहे, टाकी. ठीक आहे. पुढे बघा लहान बाळाच्या, बघा जे लहान बाळ असतात 5 महिन्याचे 6 महिन्याची जी बाळ असतात लहान लहान, त्यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला जो मऊ भाग असतो त्याला काय म्हणतात? इथं मऊ असतं बघा. नाही, याला काहीतरी म्हणतात बघा. आंघोळ घालताना वगैरे त्या बाळाला इथं तेल लावलं जातं बघा, आणि याला काय म्हणतात? इथं मऊ मऊ लागतं का? लहान बाळाला इथं काय असतं? थांबा, येते तुम्हा दोघांना? चला दोघही माग. तुम्हाला येते? काय म्हणतात? टाळू. काय म्हणतात? टाळू. अगदी बरोबर आहे. लाईन करा व्यवस्थित. ठीक आहे. पुढचा प्रश्न छोटा डोंगर. छोटा डोंगर जो असतो त्याला काय म्हणतात? आपल्या घरापासून वगैरे जर छोटासा डोंगर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? कुणाला माहित आहे का? टेकडी. काय म्हणतो? टेकडी. पुढचा प्रश्न आहे समूहदर्शक शब्द सांगायचा आहे. हा, समूहदर्शक शब्द सांगायचा आहे. जसा पुस्तकांचा संच, पुस्तकांचा संच, तसं चोरांची टोळी. अगदी बरोबर आहे, टोळी हा समूहदर्शक शब्द आहे. त्यानंतर घोड्याचा उपयोग करून वाहतुकीचं साधन आहे बघा. एक वाहतुकीचं साधन ज्यामध्ये घोड्याचा उपयोग केला जातो त्याला काय म्हणतात? तुम्ही शहरात वगैरे गेल्यानंतर घोडा असतो बघा, आणि घोडा ती गाडी ओढत असतो, त्याला एक शब्द आहे. घरापुढे अगदी बरोबर आहे. घोडा त्या वाहतुकीच्या साधनाला बांधलेला असतो आणि त्यातून माणसांची ने-आण केली जाते, त्याला म्हणायचं टांगा. काय म्हणायचं?